नमस्कार. कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 30 डिसेंबर रोजी रात्री उशिरा हाती आलेल्या बाजारभावानुसार आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूरचे बाजारभाव आपण बघणार आहोत. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कृपया हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला तुरीचे संपूर्ण महाराष्ट्रातील चालू बाजारभाव बघता येईल. चला तर मग जाणून घेऊ संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव. राहुरी वांबरी या ठिकाणी तुरीला आज कमीत कमी दर मिळाला 8,252 रुपये प्रति नग. तसेच जास्तीत जास्त दर होता 8,451 रुपये प्रति क्विंटल. पैठण या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,400 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर होता 8,051 रुपये प्रति क्विंटल. आवक होती 150 क्विंटलची. सिल्लोड या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळाला 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होता 7,800 रुपये प्रति क्विंटल. कारंजा या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,505 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,800 रुपये प्रति क्विंटल. आवक होती 300 क्विंटलची. रिसोड या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,620 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,070 रुपये प्रति क्विंटल. आवक होती 110 क्विंटलची. नागपूर या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 3 क्विंटलची, जास्तीत जास्त दर होता 7,500. मानोरा या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,900 रुपये प्रति क्विंटल. आवक होती 10 क्विंटलची, सर्वसाधारण दर 8,100 रुपये प्रति क्विंटल. मुरुम गज्जर या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,300 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होता 8,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर मिळाला 8,700 रुपये प्रति क्विंटल. करमाळा या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,801 रुपये प्रति क्विंटल, तर आवक होती 5 क्विंटलची. सोलापूर या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,505 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,200 रुपये प्रति क्विंटल. जालना या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,876 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,100 रुपये प्रति क्विंटल. अकोला या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर होता 6,005 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,800 रुपये प्रति क्विंटल. आवक होती 362 क्विंटलची. अमरावती या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,500 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होते 8,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,100 रुपये प्रति क्विंटल. धुळे या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 7,515 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,100 रुपये प्रति क्विंटल. जळगाव या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,800 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,200 रुपये प्रति क्विंटल. आवक होती 27 क्विंटलची. यवतमाळ या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,105 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 7 क्विंटलची, जास्तीत जास्त दर होता 8,105. आर्वी या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,351 रुपये प्रति क्विंटल. नागपूर या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,500 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 9,250 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,500 रुपये प्रति क्विंटल. आवक होती 3 क्विंटलची. अक्कलकोट या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,800 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 9,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,222 रुपये प्रति क्विंटल. अमळनेर या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,300 रुपये प्रति क्विंटल. आवक होती 7 क्विंटलची. जिंतूर या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,320 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 4 क्विंटलची. वणी या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,255 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 6 क्विंटलची, जास्तीत जास्त दर होता 7,255 रुपये प्रति क्विंटल. कोपरगाव या ठिकाणी तुरीला सर्वसाधारण बाजारभाव मिळाला 8,000 रुपये प्रति क्विंटल. करमाळा या ठिकाणी लाल तुरीला सर्वसाधारण बाजारभाव होता 7,700 रुपये प्रति क्विंटल.
आवक होती 4 क्विंटलची. अंबड वडी गुजरी या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर होता 7,700 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,300 रुपये प्रति क्विंटल. मंठा या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 6,701 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 7,500 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर होता 7,800 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 82 क्विंटलची. औराद शहाजानी येथे लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,201 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,476 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,751 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 533 क्विंटलची. तुळजापूर या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,300 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,700 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 40 क्विंटलची. उमरगा या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर मिळाला 8,720 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 85 क्विंटल. सिंधी सेलू या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 7,700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 7,925 रुपये प्रति क्विंटल. दुधनी या ठिकाणी लाल तुरीला कमीत कमी दर मिळाला 7,800 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,095 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 1,635 क्विंटलची. किल्ले धारूर या ठिकाणी लोकल तुरीला कमीत कमी दर होता 7,400 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,600 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 11 क्विंटल. दर्यापूर मोहोरी या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर होता 8,505 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,350 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,500 रुपये प्रति क्विंटल. जालना या ठिकाणी पांढऱ्या तुरीला कमीत कमी दर होता 7,700 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,900 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,449 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 1949 क्विंटलची. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पांढऱ्या तुरीला कमीत कमी दर होता 6,900 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,444 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,150 रुपये प्रति क्विंटल. जामखेड या ठिकाणी पांढऱ्या तुरीला कमीत कमी दर होता 8,200 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,450 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,700 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 173 क्विंटलची. शेवगाव या ठिकाणी पांढऱ्या तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,200 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,400 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 309 क्विंटलची. शेवगाव बोदेगाव या ठिकाणी पांढऱ्या तुरीला कमीत कमी दर मिळाला 8,200 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर होता 8,500 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 45 क्विंटलची. करमाळा या ठिकाणी पांढऱ्या तुरीला कमीत कमी दर होता 8,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 9,000 रुपये प्रति क्विंटल. गेवराई पांढरा तुरीला कमीत कमी दर होता 7,500 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,455 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 267 क्विंटलची. आंबडवडी गुजरी या ठिकाणी कमीत कमी दर होता 8,301 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 6,400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,590 रुपये प्रति क्विंटल, आवक होती 119 क्विंटलची. गंगापूर या ठिकाणी पांढऱ्या तुरीला कमीत कमी दर होता 6,900 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होता 7,991 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होता 8,340 रुपये प्रति क्विंटल. मंठा या ठिकाणी पांढऱ्या तुरीला कमीत कमी दर होता 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त 6,125 रुपये प्रति क्विंटल. हे होते महाराष्ट्र